श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या सोलापुरातील 68 लिंगांचा जीर्णोद्धार केला जाणार आहे। 12व्या शतकातील या लिंगाच्या पहिल्यांदाच जीर्णोद्धार होणार आहे। यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी अधिवेशनात 6,80,00,000 रुपयांचा निधी मागितला होता। या कामासाठी पहिल्या टप्प्यात 2 कोटी रुपये मंजूर झाले। सुरुवातीला 4 लिंगांच्या जीर्णोद्धाराचं काम हाती घेतलं जाणार आहे। दरवर्षी ग्रामदैव श्री सिद्धरामेश्वरांच्या जानेवारीतील यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा, इतर राज्यातील लाखो भाविक सोलापुरात येतात। 12व्या शतकातील 68 लिंगांचा जीर्णोद्धार झाल्यास पर्यटनास चालना मिळेल या हेतूनं आमदार कोठेंनी अधिवेशनात निधी मागितला। निधीस मान्यता मिळाल्यावर कोठे यांनी देवस्थानाचे प्रमुख पदाधिकारी धर्मराज काळादी यांची भेट घेऊन चर्चा केली। श्री सिद्धरामेश्वर मंदिराचे काम ज्याप्रमाणे झाले त्याच धर्तीवर दक्षिणात्य स्थापित केलेल्या प्रमाणे कलेचाही लिंगांचाही जीर्णोद्धार होणार आहे। पहिल्या टप्प्यात आंदणकेश्वर जुनी मिल कंपाऊंड जवळ, तेलेश्वर होम मैदान जवळ, उमामहेश्वर काँग्रेस भवन जवळ, विश्वेश्वर IM हॉल जवळ या 4 लिंगांचं काम केलं जाणार आहे।